स्टार्टिंगमध्ये फ्लॅट ब्रश, व्हाईट कलर घ्या. स्टार्टिंगमध्ये व्हाईट कलर घ्यायचा आहे आणि इथे पूर्ण फिल करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपला स्पेस जास्त असेल, आता इथं प्रिंट घेतलेली आहे त्याच्यामुळे जागा भरपूर आहे, तर फ्लॅट ब्रशचाच यूज करायचा. राऊंड ब्रशने घेतला तर वेळ पण खूप जास्त लागतो. एकदा आपण कलर करतो त्याच्यावरती ब्रश व्यवस्थित तो ड्राय होत नाही तोपर्यंत फिरवून घ्यायचा. लाईन्सच्या बाहेर जाऊ देऊ नका, व्यवस्थित घ्या. इकडे पण घ्यायचं आहे. हा जो फॅब्रिक घेतलेला आहे आता हा नॉर्मल येलो कलरमध्ये जातो, तर त्याच्या जागेवरती मी ब्ल्यू कलरमध्ये फ्लावर दाखवते. तुम्ही तुमच्या फॅब्रिकनुसार घ्या. जर तुमचा फॅब्रिक येलो असेल किंवा पिंक असेल तर तुम्ही दुसरा कुठला कलर यूज करा त्यामध्ये. आता इथं आपण डार्क पिंक आणि जो ब्ल्यू कलर आहे त्यामध्ये घेऊ. स्टार्टिंगमध्ये पिंक कलर घेताना बॉटल व्यवस्थित शेक करून घ्या. पिंक कलर घेतला, याच्यामध्ये एक ड्रॉप मीडियम ॲड करायचे. ॲड करताना फक्त एकच ड्रॉप. आता पुढे फ्लावरसाठी व्हाईट कलर आणि पिंक कलर लागणार आहे. व्हाईट आणि पिंक पहा. स्टार्टिंग करताना जे खालून सेकंड नंबरचं फ्लावर आहे तिथं घ्यायचं आहे. त्याच्यासाठी व्हाईट कलर घ्या अगोदर. व्हाईट कलरने एक आउटलाईन घ्यायची. ब्रश पूर्ण एक व्हाईट कलरने आउटलाईन घ्या. कलर ड्राय नको व्हायला, थोडं फास्टमध्ये घ्या.
व्हाईट झाल्यानंतर सेम ब्रशनं पिंक घेतला. आता हा पिंक कलरने इकडे आउटलाईन घ्यायची आहे व्हाईटच्या बाजूने. पिंक मध्ये व्हाईट मिक्स करायचं का? नाही, आत्ताच नाही करायचा मिक्स, साईडनं द्यायचा फक्त. व्हाईटची आउटलाईन घेतली, सेम तसंच आता पिंकने आउटलाईन घ्यायची. पुढे मिक्स करायचा आहे. बघा, हा जो पिंक कलर आहे हे अशा टाईपमध्ये ब्लेंड करायचा आहे. क्लिअर दिसत नाहीये. 2च मिनटं अमृता. आणि जर करताना वेळ लागला आणि हा कलर सपोज तुमचा ड्राय झाला आहे तर पहा, इकडे व्हाईट द्यायचा आणि परत एकदा तो ब्लेंड करून घ्यायचा. ड्राय झाला तरच आहे हा ऑप्शन, आणि जर तुमचा कलर ड्राय नसेल झाला तर व्यवस्थित त्याला ब्लेंड करा. ब्लेंड हे एकाच पोझिशनमध्ये करायचं आहे. आतमध्ये जो यूज केला हा इथंवाला, हा डार्क असा पिंक कलर ठेवायचा आहे. आणि या फ्लॅट ब्रशनेच ब्लेंड केला आहे. आता इथपर्यंत थोडा व्हाईट दिसतो ना? हां, नॉर्मल दिसणार कामिनी, खूप जास्त नाही, नॉर्मल. पहा आता हे जे 2 साईडला इकडे राहिलेला स्पेस दिसतोय हा वाला, इथे डार्क असा पिंक कलरने फिल करून घ्यायचा आहे. डार्क पिंक कलर. त्या फ्लावरमध्येच खालच्या साईडला राहिलेला जागा आहे, त्या राहिलेल्या जागेमध्ये हा कलर घ्या. पहा, ज्यावेळेस तुम्ही व्हाईट कलरमध्ये ब्रश डिप करताय तो फक्त सरळ डिप करा, फक्त त्याच्या पॉइंटला लागला पाहिजे कलर. पहा, फक्त पॉइंटलाच कलर घेतला आहे. घेतला व्हाईट कलर. आता हा ब्रश पकडताना तुम्हाला फक्त सरळ पकडायचा आहे, आडवा नाही पकडायचा. इथून कंटिन्यू करायचा आहे आपल्याला. पहा, ब्रश व्हाईट कलर घेतला आपण, इथून एकदम सरळ पकडायचा आउटलाईन पासून. 1 टाइमच पकडलाय. अशा पद्धतीनं इथून स्टार्ट केलं ते खालीपर्यंत. आता या साईडनं घेतला वरच्या, सेम तेच आता खालच्या बाजूने पण. इथे येऊन जॉईंट करायचंय या ठिकाणी. आउटलाईन फास्टमध्ये घ्या ब्रश, तसा सरळच फिरवून घ्या. त्यानंतर जो आपण कलर घेतला आहे तो तिथेच जागेवरतीच ब्लेंड करायचा आहे, जास्त नाही करायचा. जागेवरच त्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. साईडला नका मिक्स करू जास्तीचं. हे पहा, जिथे घेतलं आहे त्या जागेवरती त्याला ब्लेंड करायचं आहे. हा जो राहिलेला स्पेस आहे इथं पण पिंक कलर आता अप्लाय करून घ्या. नॉर्मल पिंक आहे हा राहिलेल्या जागेमध्ये.
हा जो फॅब्रिक आहे हा येल्लोच कलरचा फॅब्रिक आहे, तर त्याच्यावरती येल्लो दिसणार नाही, त्यासाठी मी ऑरेंज दाखवते. तुम्ही येल्लो किंवा ऑरेंज दोन्हींपैकी एक घ्या कलर. पाहता माझा हा येल्लो कलरचाच फॅब्रिक आहे, त्यामुळे मी इथं बेस कलरला व्हाईट देते. तुमचा जर व्हाईट कपडा आहे तर तुम्ही घेऊ नका, जर तुमचा फॅब्रिक व्हाईट असेल तर. ज्यांचा कलरचा कपडा आहे त्यांनी अगोदर व्हाईट बेस द्या इथं आतमध्ये. काही वेळेला प्युअर सिल्कचा वगैरे कपडा असेल तर तो लवकर कलर पकडत नाही, मग त्यावेळेला आपल्याला व्हाईट बेस कंपल्सरी द्यायचा आहे. आता आपण दिलेला व्हाईट कलरला ड्राय होऊ द्या, तोपर्यंत सॅप ग्रीन कलर घ्या हवाला. नॉर्मल ग्रीन नाही, सॅप ग्रीन कलर आहे. सॅप ग्रीन कलर आणि राऊंड ब्रश. फ्लावरच्या खाली जो एक छोटासा सर्कल दिसतोय पहा, इथं द्यायचा आहे, त्या छोट्याशा सर्कलला. फ्लावरच्या खाली दिला सर्कलला, त्यानंतर त्याच फ्लावरची जी लाईन आलेली आहे खालून तिथं पण द्यायचं आहे. अशा लाईनमध्ये राऊंड ब्रशचाच यूज करायचा कलर देताना. ब्ल्यू कलर. जर तुमचा ब्लाऊज पीस ब्ल्यू कलरचा असेल तर तुम्ही अदर कुठलाही घ्या कलर. इथं मी ब्ल्यू आणि व्हाईट कलर घेतलेला आहे. कपडा असेल किंवा ब्रश आपण वॉश करतो हे सगळं सोबतच करा वन टाईम. त्यानंतर परत व्हाईट कलर. आता व्हाईट कलर जो आपण घेतोय तो इथून घ्यायचा आहे खालून. एक बॉर्डर घ्यायची सरळ. व्हाईट कलर, त्यानंतर लगेचच ब्ल्यू कलर, तो पण फ्लॅट ब्रशनेच. आता हे फ्लावर थोडं आपण स्पीडमध्ये यासाठी पाहतो की ते ड्राय व्हायला नको आहे. ब्ल्यू कलर, परत व्हाईट कलर या राहिलेल्या स्पेसमध्ये. आणि ब्रश तोच आहे, क्लीन नाही केला आत्ता. ब्ल्यू ब्रशनेच आपण व्हाईट कलर यूज केला आहे. कलर सगळे सोबत ठेवा वरतीच, म्हणजे तुम्ही फास्टमध्ये घेऊ शकता. परत एकदा व्हाईट कलर. इथून व्हाईट कलर घेतला आउटलाईनमध्ये. व्हाईट घेतला, लगेचच सेम ब्रशने कमी घ्यायचा आहे ब्ल्यू कलर. ब्ल्यू कलर फक्त आतमध्ये घ्यायचा आहे इकडे. ब्रश क्लीन करा. काही फ्लावर असे थोडे स्पीडमध्येच राहतात. आतापर्यंत जे आपण पाहिले होते फ्लावर ते खूप सिंपल असायचे. परत ब्ल्यू कलर. याच्यासाठी याचं पूर्ण रेकॉर्डिंग असणार आहे, तर तुम्ही ते पॉज करून पाहू शकता. आता हा ड्राय व्हायला ठेवला आपण तर तो नंतर ब्लेंड होणार नाही, त्यामुळे स्पीडमध्येच हा ब्लेंड करून घ्यायचा असा फ्लॅट ब्रशनेच. जसं आपण ड्रॉ केला ॲज इट इज सेम तसंच. ब्रश क्लीन करत राहा प्रत्येक वेळेला. इथं लगेच ड्राय झाला आहे कलर, त्यासाठी थोडं स्पीडमध्ये घ्या.
आणि जर डायरेक्टली आता जे ब्लाऊजवर करताय वैष्णवी विद्या, अजून कोणी करताय का? जर ब्लाऊजवर करत असाल तर तुम्ही एक फ्लावर साईडला पण करून पहा. कलर फक्त ब्लेंड करून घ्यायचा आहे. ड्राय झाला की इथं कलर ब्लेंड होत नाही. हे पहा कलर ड्राय झाल्यामुळे मी थोडासा व्हाईट घेते इथे. जर आपण हा ओला असताना ब्लेंड केला तर गरज नाही. एक ब्रश वरती घेतला, लगेचच क्लीन केला कपड्यानं. परत आता या ज्या 2 साईड राहिल्या आहेत इथं फ्रेश असा ब्ल्यू कलर घ्यायचा आहे. दोन्ही साईडने घ्यायचा आहे हा कलर. दोन्ही साईडनं इथं पण. पहा दोन्ही साईडनं ब्ल्यू घेतला आहे. जर हा ब्ल्यूमुळे व्हाईट कलर तुमचा इथला हाईड झाला असेल तर एक लाईन घ्यायची जी की आपली वरून आली होती. आणि हा जो इकडे मेनवाला पॉईंट होता तिथे थोडासा ब्ल्यू कलर डार्क करायचा. पॉईंट घ्यायचा आहे. आणि इथं पण आतमधल्या स्पेसमध्ये व्हाईट कलर, ज्यांचा कलर फॅब्रिक आहे त्यांच्यासाठी. आणि जर तुमचा व्हाईट कपडा असेल तर तुम्ही इथं आता येलो द्या.